हाय फ्रेंड्स, कोणाकोणाला सनसेट आवडते ते नक्की सांगा. मला तर खूप आवडतं बरं का. गाडी साईडला घेऊन मी सनसेट मस्त एन्जॉय करत होते आणि तुम्हालाही दाखवते, तुम्ही पण पहा. तर फायनली आम्ही आज आलो होतो बाहेर आणि एवढं भारी वाटतं ना खरंच. बाहेर आल्यानंतर सध्या ऊन एवढं आहे ना, बाहेर सहसा दिवसा तर निघूच वाटत नाही आहे. म्हणून इव्हनिंगला मुलांना घेऊन आले होते मी इकडे पार्कमध्ये, जे की पार्क पण आहे आणि मंदिरही आहे. तर स्पेसफुल जागा आहे. आणि हे पहा, तळ इथलं पाणी पण कमी झालेलं आहे बरं का. खास तर इथं फिश पाहण्यासाठी आलेलो, पण त्या काही आम्हाला बाहेर दिसल्याच नाही आहेत. त्यांना खाऊ पण आणलेला होता. फायनली ते मुलांनी थोडंफार एन्जॉय केलेलं आहे मस्तपैकी. हे पहा, मंदिर एवढं भारी वाटतं ना, खरंच मन तृप्त होतं हे असं पाहून. आणि इथे अंशुला ना चप्पलला खूप म्हणजे हे झालेलं होतं, चप्पल ना रुतलेली होती त्याला. आणि इथे पहा पूर्ण म्हणजे तो साल्ट निघालेलं होतं त्याचं, मला तोच ते दाखवत होता. फायनली त्यांना मी मस्त प्रकारे एका ठिकाणी घेऊन गेलेली, जे की इथं आईस्क्रीम वगैरे होतं. मस्त पाणी वगैरे घेतलेलं आहे त्यांनी आणि आईस्क्रीम हे एन्जॉय केलेलं आहे. मला तर नको नको झालं आईस्क्रीम. आईस्क्रीम तर रोजच काहीतरी असतं यांचं खाणं पिणं चालू. मस्त सध्या वॅकेशन आहेत, फुल एन्जॉय करतायत मुले. आणि आज आम्हाला बनवायचं होतं आईस्क्रीम घरी. फर्स्ट टाईम मी बनवते बरं का. फायनली इथे ह्या ग्रोसरीजमध्ये घेण्यासाठी आलेलो आम्ही शॉपमध्ये. आणि फायनली घरी आल्यानंतर मी लागले होते तयारीला आईस्क्रीमच्या. जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते घेऊन मी पाहतच होते कसं बनवायचं काय नाही ते. फर्स्ट एक्सपिरियन्स म्हटल्यानंतर खूप थोडीफार भीती तर मला वाटत होती, कसं होईल काय नाही ते. आणि याचा लाँग व्हिडिओ पण मी बनवलेला आहे, ते नक्की जाऊन चेकआउट करा आल्यानंतर बरं का. तो टाकायचा राहिलेला आहे मला. आणि फायनली इथे मी लागलेली होती तयारीला आईस्क्रीमच्या. खूप म्हणजे खूप भीती वाटत होती. माझं फक्त एकच म्हणणं होतं की कडू वगैरे होऊ नये. तर चला, असं झालेलं आहे आजचा दिवस. फायनली आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे. बाय.